नाशिककर पालकांची स्वप्ने विकून लाखो रुपयांची लूट करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. अंबड गुन्हे शाखा आणि गंगापूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त धडक कारवाईत वर्षभर फरार असलेला उच्च शिक्षित ITI तज्ञ राजस्थानमधून बेड्या ठोकून नाशिकमध्ये आणला आहे. 2017 पासून कोटा IIT अकॅडमीच्या नावाखाली विश्वास जिंकत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लाखो रुपये फी उकळली जात होती. काहींना क्लासेसमध्ये भागीदारी तर काहींना नवीन शाखेचे आमिष दाखवून पैशाचा पाऊस पाडला. फसवणुकीतून कमावलेली मालमत्ता विकून आरोपी कुटुंबासह फरार झाला होता. बँक डिटेल्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, CDR सगळे तपासूनही ठाव ठिकाणा लागत नव्हता. पण तांत्रिक विश्लेषण विभागाच्या जया तारडे यांच्या अचूक माहितीमुळे आरोपी भिलवाडा येथे नव्याने क्लासेस सुरू करून पुन्हा जाळं विणत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी सापळा रचत थेट राजस्थान गाठले आणि आरोपींना ताब्यात घेतले. तपासात बिकानेर येथेही अशाच फसवणुकीचे प्रकार उघड झाले. NI ऍक्ट कलम 138 अंतर्गत 2017 पासून प्रलंबित स्टँडिंग वॉरंटही समोर आले. सुरेंद्र मानसिंग भोगावत, जयसिंग मानसिंग भोगावत, उमा कंवर सुरेंद्र भोगावत, दीपा जयसिंग भोगावत, नवरत्न मानसिंग भोगावत आणि मानसिंग चोंगसिंग भोगावत या सर्वांना अटक करत चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींना गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वी केली. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या जया तारडे व त्यांच्या स्टाफचे मोलाचे योगदान लाभले. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.